हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर ह्या ज्या स्पायरल बाइंडिंग आहेत ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात की ह्या तुम्ही कुठून आणल्या आणि कशा मिळतात, रेट काय आहे। तसं मी सगळ्या कमेंट्सला उत्तर देते, पण इतक्या कमेंट्स आता वाढत आहेत स्पायरल बाइंडिंगच्या बद्दल, तर या सगळ्यासाठी एक व्हिडिओ बनवा अशी पण रिक्वेस्ट होती। तर मी तुम्हाला हे सांगते की या स्पायरल बाइंडिंग नेमक्या मी कशा बनवल्या। तर काहीच कठीण नाही आहे। तुमच्या गावात जेही झेरॉक्सचं शॉप असेल, मोठं असलं पाहिजे थोडंसं, जे असे बाइंडिंग वगैरे किंवा ज्यांच्याकडे बंचेस तयार केले जातात, तर तिथे तुम्हाला ते मिळेल। आणि असं स्पायरल बाइंडिंगच पाहिजे असं काही नाही आहे। कुठेही जा, झेरॉक्स काढा, त्याला तुम्ही टेप लावला तरीही चालते। स्पायरल बाइंडिंग ते देतात कारण की थोडंसं आपल्याला असं टर्न करायला ते इझी जातं, त्यासाठी तर ते स्पायरल बाइंडिंग असतं। पण नसेल तर तुम्ही साधा सेलो टेप लावू शकता, मोठ्याले स्टॅपलर्स असतात ते लावून तुम्हाला देतील ते। त्यामुळे इतक्या बेसिक गोष्टी नका विचारू, आपण MPSCच्या तयारीला आलेलो आहोत, त्यामुळे असतात प्रश्न काही जणांचे, कारण काही आयडिया नसते म्हणून। तर ह्या काही रेडीमेड मिळत नाहीत, ह्या स्पायरल बाइंडिंग मी बनवून घेतल्या आहेत। जी PDF आपल्या ड्रीम MPSC या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे, त्याच्याच ह्या प्रिंट आहेत। माझ्या गावामध्ये याचे रेट आहेत ₹1 पर पेजने मला ते दिले। यापेक्षाही कमीमध्ये प्रिंट मिळते। कुठे कुठे जर का छोटं गाव असेल तर झेरॉक्सचे रेट जास्त असतात। कोणी मी स्वतःच आधी ₹3 पर पेजने प्रिंट घ्यायचे, पण मला सुदैवाने ₹1 प्रिंट पर पेजवालं आमचं अंबिका झेरॉक्स आहे ते मिळालं। तर मंगरुळपीरमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना जर पाहिजे असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता। लायब्ररीतले विद्यार्थी माझे कोणी व्हिडिओ बघतात ते, तुम्हाला जर का आयोगाच्या पेपर्सच्या PDF घ्यायच्या असतील तर अंबिका झेरॉक्सवर जाऊन तुम्ही झेरॉक्स काढून घेऊ शकता। PDF आपल्या ड्रीम MPSC या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, तिथून ती प्रिंट तुम्ही डाउनलोड करा। छगन भाऊ म्हणून आहे तिथे, ते तुम्हाला त्याची प्रिंट करून देतील, छान स्पायरल बाइंडिंग सुद्धा करून देतील। आणि जे इतर गावचे विद्यार्थी आहेत, मॅक्झिमम विद्यार्थी विचारतात, मुलींचा जनरली प्रॉब्लेम असतो, त्यांना आयडिया नसते, तर मुलींनी जायचं कुठल्याही झेरॉक्स सेंटरवरती, त्यांना विचारायचं तुम्ही स्पायरल बाइंडिंग असं करून देता का, किंवा प्रिंट द्या, कमी रेटमध्ये द्या, आम्हाला जास्त पेजेस लागतात। त्यामुळे पर पेज ₹1 जरी म्हटलं तरी एक पेपर आपला आयोगाचा 40 पेजेसचा आहे जवळपास, कुठला 38 कुठला 40, तर ₹40 एका पेपरचे लागतात। सो आपल्याकडे हार्ड कॉपी असणं मस्ट आहे, त्यांनी थोडंसं हँडी जातं करायला। आपण काही नोट डाऊन करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ते करू शकता। सो अशा प्रकारची तुम्ही प्रिंट घ्यायची आणि त्याला झेरॉक्स करायचं, प्रिंट करायचं, आणि मग त्याचे तुम्ही काय म्हणता येईल तर असं बाइंडिंग करून घेऊ शकता। स्टेपल मारलं तरीही चालेल, त्यामुळे हे काही मोठी गोष्ट नाही आहे। सो अशा प्रकारच्या ह्या स्पायरल बाइंडिंग आहेत। एक आहे राज्यसेवाच्या पेपरची आणि एक ही जी आहे ती आहे कंबाईनच्या पेपरची। तर अशा दोन आपल्याकडे असायला पाहिजे वेगळ्या वेगळ्या। आणि इतर कुठलेही पेपर जर तुम्हाला आयोगाचे मिळत असतील तर ते सुद्धा तुम्ही सॉल्व करून पाहायचे आहेत। ओके, सो एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। खरं तर मला असा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण त्यांची कमेंट होती आणि मला लिटरली वाटलं की असेल कदाचित कुणी असं ज्यांना नाही माहिती, म्हणून मी हे बनवलं। तर याला त्यांनी आधी छोटी स्प्रिंग लावली होती, आधीच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल तर, त्याच्यामुळे ते खूप टाईट झालं होतं आणि चेंज म्हणजे पलटायला हार्ड जात होतं। तर अशी ढिले असलं की आपल्याला ते पेजेस पलटायला चांगलं व्यवस्थित पलटता येतं। आणि मी याला असे इथे काय म्हणता येईल, डिवायडर काय म्हणतात त्याला, आय डोंट नो, हे लावले जेणेकरून इयर वाईज पेपर आपल्याला तो काढायला इझी जातं। सो अशा प्रकारे हे आहेत दोन स्पायरल बाइंडिंग। सो याच्यावर काही आता उलटसुलट कमेंट करू नका, हा व्हिडिओ रिक्वेस्टेड होता म्हणून मी बनवलं। असल्या टॉपिकवर व्हिडिओ खरं तर मी बनवत नाही, पण एखाद दोन चालून जातो त्याच्यामुळे, आणि रिक्वेस्ट होती म्हणून बनवला। कारण असतात काही नवीन विद्यार्थी या क्षेत्रात आलेले ज्यांना खरंच काही आयडिया नसते, आणि त्यांच्यासाठीच मी हे ॲनालिसिसचे खरं तर व्हिडिओ घेते, ज्याच्यावरती भरपूर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे। आपले राज्यसेवेचे बाकी आहेत काही विषय, जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं, प्लस सायन्सचं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। तसं सायन्सचं PYQ पाहून आपल्याला काय आयडिया निघते ते पाहू आपण, PYQ ॲनालिसिस केल्यावरती आपल्याला ते कळेल। सो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल। ज्यांचा प्रॉब्लेम होता, आय होप तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल। कुठून या स्पायरल बाइंडिंग मी आणले तर प्रिंट केल्यात आणि त्याला बाइंड करून घेतलं आहे। यू कॅन बाइंड इट कोणत्याही प्रकारे। ओके, सो असंच करायला पाहिजे असं काही नाही आहे, त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्न सोडवणं मस्ट आहे, सो ते करू शकता। थँक्यू सो मच।